नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री देशमुख. मागील महिन्यामध्ये माझ्याकडे पॅरालिसिसचा एक पेशंट आला, ज्यांची आपण गेल्या 1 महिन्यापासून ट्रीटमेंट चालू आहे. त्यांना उजव्या अंगाचा पॅरालिसिस झालाय. सो आता 1 महिन्यानंतर त्यांच्या हाताची, पायाची मूव्हमेंट संपूर्णपणे आली आहे. परंतु ताकद तितकीशी नाहीये. त्यामुळे परवा दिवशी रात्री झोपताना झोपेमध्ये त्यांचा उजवा हात, ज्या हाताचा पॅरालिसिस आहे, तो हात त्यांच्या डोक्याखाली गेला. तर तो ॲबडक्शन आणि एक्स्टर्नल रोटेशनमध्ये ह्या फॅशनमध्ये त्यांच्या डोक्याखाली आल्यामुळे हात त्यांचा निसटला म्हणजे त्यांच्या शोल्डर जॉइंटचं डिस्लोकेशन झालंय आणि ही गोष्ट पॅरालिसिस पेशंट्समध्ये कॉमन आहे. परंतु भरपूर वेळा ही गोष्ट डायग्नोज होत नाही. तर ते रेग्युलर ट्रीटमेंटला येत असल्या कारणाने काल ते जेव्हा आले, तेव्हा ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली व तो हात तिथल्या तिथे लगेच बसवण्यात देखील आला. तो त्यांच्या आता हात व्यवस्थितपणे आम्ही बसवला. त्याच्यानंतर त्यांचा हात स्लिंगमध्ये ठेवलाय. हा हात पुढच्या एक 7-8 दिवसामध्ये बरा देखील होईल. परंतु असे भरपूर पेशंट असतात ज्यांच्यामध्ये हात जरी पूर्णपणे निघाला नाही, तरी थोडाफार सरकतो आणि हा सरकलेला हात भरपूर दिवसांसाठी, काही महिन्यांसाठी, वर्षांसाठी डायग्नोज होत नाही आणि अनट्रीटेड हे ज्या केसेस असतात, हे इतकं नंतर पुढे सिव्हिअर होतं, की ह्याला सिव्हिअर ऑपरेशनसाठी सामोरे जावं लागतं आणि पॅरालिटिक पेशंट्समध्ये ऑपरेशन्स करणं ही खूप चॅलेंजिंग आणि इम्पॉसिबल गोष्ट असते. त्यामुळे हा व्हिडिओ मी एक अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी बनवला आहे. तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा व तुमची काळजी घ्या. धन्यवाद.